येऊयात विजय सर आपल्यासोबत आहेत। विजय, एकंदरीतच मुंबईकर असतील, नागपूरकर असतील, पुणे असेल, अवघा देश असेल आनंदानं सध्या न्हाऊन निघालेला आहे। रंगपंचमी खऱ्या अर्थानं आपण साजरी केली असं म्हणावं लागेल। या विजयाचं जर एका वाक्यात वर्णन करायचं असेल तर कसं कराल? दीपक, या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, पण खऱ्या अर्थानं या देशातील 140 कोटी नागरिक जर कुठला धर्म सर्वाधिक मानत असतील तर तो क्रिकेटचा धर्म आहे। आणि त्याच क्रिकेटच्या धर्माचा रंग आज आपल्याला प्रत्येक रस्त्यावर त्याची उधळण होताना दिसते। आणि रंगपंचमीच्या त्या रंगामध्ये जेव्हा क्रिकेटचा हा रंग मिसळून जातोय ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तिथे भारताचा, आपल्या तिरंग्याचाही रंग जल्लोषात आपल्याला फडकताना आणि तिथं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतीत होताना दिसतोय। दीपक, विजय, खरं तर आपण मगाशी बोलताना भारताच्या फलंदाजांबद्दल बोललेलो होतो। तितकंच जे महत्त्व आहे ते बुमरा असेल, त्यासोबतच अक्षर पटेल असेल, यांनी जी आपली कामगिरी आहे ती तितकीच चोख बजावली आणि आपल्याला विजयापर्यंत नेऊन रोखलं। दीपक, भारतीय गोलंदाजांना या सामन्यात अनेकदा मोठमोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला हे निश्चित होतं, पण ज्यावेळी भारतीय संघाला गरज होती त्यावेळी जसप्रीत बुमराहनं आपली अस्त्र, आपली शस्त्र परजली आणि तो मैदानात निर्धारावर उभा राहिला। आज जगाला आपल्याकडनं काय हवं असेल? एक जमाना होता भारताकडनं जगाला सचिन तेंडुलकर हवा होता, विराट कोहली हवा होता, पण आज जसप्रीत बुमराह जगातल्या प्रत्येक संघाला हवा आहे। कारण जसप्रीत बुमराह कोणत्याही परिस्थितीत संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उभा असतो। मग त्याचा यॉर्कर असतो, मग त्याचा स्लोअर वन असेल, त्याच्या प्रत्येक अस्त्रशस्त्रानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम केलेलं आपल्याला चित्र सातत्यानं मैदानात दिसतं। आणि तेच चित्र मोहम्मद सिराज, कदाचित एखादी संधी मिळाली असेल, अर्शदीप सिंग कदाचित बुमराच्या तुलनेत तो तितका घातक गोलंदाज नसेल, पण त्यांना आपल्याला मिळालेल्या संधीचा सोनं केलंय। वरुण चक्रवर्ती असेल, त्याला या स्पर्धेमध्ये खूप धावा गेल्या त्याच्या चेंडूवर, पण त्याने आपल्याला वेळप्रसंगी विकेट्स देखून काढून दिलेल्या आहेत। अगदी इंग्लंडमध्ये त्याला मोठे 60च्या वरती त्यानं धावा दिल्या, पण बटलरची त्यानं काढलेली विकेट ही अतिशय महत्त्वाची होती। प्रत्येक गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी बजावली। आणि दीपक, फलंदाज हे जर तुम्हाला संरक्षण, धावांची भिंत उभारून देत असतील ना, तर गोलंदाज तुम्हाला मॅच काढून देतात, मॅच जिंकूनही देतात। नक्कीच विजय, तुम्ही राहाच आपल्यासोबत। मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन। आपण पुन्हा एकदा नागपूरला जाऊयात। रजत आपल्यासोबत आहे। रजत, खरं तर नागपूरकरांचा हा जो काही जल्लोष आहे तो काही कमी होताना पाहायला मिळत नाहीयेत। नागपूरकरांच्या काय नेमक्या भावना आहेत, त्यांना काय वाटतं या विजयाबद्दल? क्या बंद हो गया क्या? कदाचित आवाज आपला रजतपर्यंत पोहोचत नाहीये। आपण मुंबईमध्ये येऊयात। मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या बाहेर कशा पद्धतीनं गर्दी झालेली आहे, त्यासोबतच आता ठाकरेंचे कुटुंबीय देखील सध्या बाहेर आलेले आहेत, या विजयाचा जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत। प्रशांत आपल्यासोबत आहे। प्रशांत, मुंबईकरांच्या जल्लोषाला पारावर उरला नाहीये? खरं तर चित्रच थेट पहा, मुंबईकरांच्या जल्लोषाला कसा पारावर उरलेला नाहीये। कारण सुरुवात भारताची थोडी स्लो झाली पहिल्या 2 ओव्हर, आणि नंतर जे काही भारताने धुवाधार फलंदाजी केली आणि तितकीच सुंदर गोलंदाजी केली, आणि एकूणच या सगळ्या मॅच मध्ये भारताने जणू काही एकतर्फा विजय जो आहे तो मिळवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यामुळे रस्ते ठप्प झालेत। सगळा रस्ता बघा, शिवाजी पार्कच्या बाहेरचा रस्ता आहे, लोक गाड्यांच्या वर चढून तिरंगा झेंडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला लोकांना दाखवताना पाहायला मिळतो आहे। जर आपण मागेपर्यंत बघितलं तर रस्ता, चौक आहेत, जे जे चौक आहेत, मग हा शिवाजी पार्क जिमखान्याचा चौक आहे, पुढे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे तो चौक आहे, किंवा इथले कुठलेही चौक बघा, ठिकठिकाणच्या चौकामध्ये तुम्हाला शेकडोच्या संख्येने जे आहेत ते मुंबईकर आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। ढोल वाजवले जात आहेत, फुगे हवेमध्ये सोडले जात आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होते आहे, आणि जोर जोरामध्ये या ठिकाणी भारत माता की जय हा एकमय जयघोष जो आहे तो आपल्याला ऐकायला मिळतो आहे। याचं कारण म्हणजे भारताने या विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे। बरं, एकदा